प्रोत्साहन द्यायचंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गाबदे वॉरियर्स वर्सेस जीआरटी स्पोर्ट्स संघ. दोन्ही हे तुल्यबल्य संघ आपला आव्हान स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी लढत या ठिकाणी बघायला भेटते. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू आणि रोहित कोणतीही चुकी न करता पहिला हादरा बसतोय तो संदेशाच्या रूपामध्ये आणि खूप मोठी हानी बघायला भेटते आपल्या जीआरटी स्पोर्ट्स संघाची. आणि या ठिकाणी झेलबाद झाले तो संदेश. आणि नवीन फलंदाज कल्पेश भोईर. पुन्हा एकदा संदेशांची जागा घेण्यासाठी दुसरा चेंडू असेल रोहित यांचा आणि निश्चितपणे उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा निश्चितपणे इशारा वाईट चेंडू. अवांतर धारच्या स्वरूपामध्ये एकने भर पडते आणि संघाचं सुद्धा खातं खोलतंय या अवांतर धाबेच्या स्वरूपात जीआरटी स्पोर्ट्स संघाचं. पुन्हा एकदा कल्पेश आणि सुंदर असं बॅकअप बघायला गेलं तर रोहित यांचं चांगलं असं कमबॅक. सुरेख असे गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघाकडनं. रोहित बराट प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना बघायला भेटते आपल्याला. गावदे वॉरियर्स संघाकडनं रोहित आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलाय रोहित यांनी आणि मंडपामधून चांगला प्रतिसाद येतो जीआरटी स्पोर्ट्स संघाकडनं. असंच प्रोत्साहन राहू द्या सगळ्या टीमचं, सगळ्या प्रेक्षकांचं. मी सगळ्या टीमना विनंती करतोय की त्याने जोरदार टाळ्या वाजवायचे. चौकार, षटकार, विकेट अशा प्रकारे सामन्याचा आनंद वाढवायचा या ठिकाणी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. सुंदर असा फटका कल्पेश यांच्या बॅट मधनं. धावसंख्या 2 ने वाढते. पुन्हा एकदा कल्पेश चांगलंसं क्रिकेट खेळताना, चांगलंशी फलंदाजी करताना आपल्या टीमसाठी. दुसऱ्या नंबरला फलंदाजी करताना आलेले कल्पेश. चांगला असा अनुभव क्रिकेटचा त्यांच्या मार्फत. पुन्हा एकदा कट करण्याचा चेंडू, मात्र निर्धाव चेंडू. मात्र जीआरटी संघा आवाज जिवंत ठेवायचा असेल, मात्र विषय रनरेटचा असेल त्या ठिकाणी जरतरचा विषय आहे तो. पुन्हा एकदा कल्पेशाचा सुंदर फटका थेट मंडपाच्या समोर आणि चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक 2 धावा जमवल्यात या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला फलंदाजी करताना या ठिकाणी कल्पेश भोईर आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 6 आतापर्यंत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता कल्पेश यांचा. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6, 1 गडी बाद जीआरटी स्पोर्ट्स संघाचा. जरा सामना स्पीडअप करायचा या ठिकाणी. थोडीशी गाय करा रोशन. आपण आज सुद्धा 1 तास उशिरा चाललोय टाइम लाईनच्या. संदेश जाधव यांच्याकडनं मयूर बर्डसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. पुन्हा एकदा बक्षीस आलंय आपल्या. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि उंच उडवलंय मयूर यांनी आणि थेट सीमारेषा बार षटकार. सुंदर असा खणखणीत षटकार मारलाय मयूर यांनी लेग साईडच्या दिशेने. धावसंख्येमध्ये 6 ने भर पडते आणि पहिले 100 रुपये पटकावलेत ते मयूर यांनी.
जरा घाय करायचे रोशन. चांगलंशी फलंदाजी आपल्या टीमसाठी मयूर यांच्याकडनं. आणि दुसरं षटक रोशन यांच्या हातामध्ये. चेंडू वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक रोशन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मयूर आणि निर्धाव चेंडू. चांगलासा गोलंदाजी. चेंडू पडला मात्र जास्त उचली न घेता मयूर यांना चेंडूने चकवा दिलाय आणि निर्धाव चेंडू. चांगलं असं गोलंदाजी रोशन यांच्या मार्फत आपल्या टीमकडून. पुन्हा एकदा दोन्ही बलाढ्य संघ आणि निश्चितपणे निर्धाव चेंडू. चांगलंसं कमबॅक रोशन यांचं. मला वाटतं एक चांगलं समजदारी क्रिकेट बघायला भेटतं आपल्याला मयूर यांच्या मार्फत. पुन्हा एकदा रोशन. 2 चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक म्हणाल तर रोशन यांचं आपल्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा सुंदर पॉईंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आपल्याला. धावसंख्येमध्ये 1ने भर पडलंय. धावसंख्या 13. या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अवघे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र कल्पेश ऑन द स्ट्राईक. जरा सर्व प्रेक्षकांनी आपल्या टीमसाठी चेअरअप करायचं आहे. स्पर्धेचा आनंद वाढवायचा या ठिकाणी. सुंदर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू रोशन यांच्या मार्फत. चांगलंसं क्रिकेट बघायला भेटतं आपल्याला. चांगला चेंडूला डिफेन्स केला. निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला रोशन यांचा. सर्व खेळाडू प्रेक्षकांना अशी विनंती असेल की त्याने कोण जेवणाचा असेल तर त्याने भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्या ठिकाणी. पुढील चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. प्रदीप पुंजारी आणि अतुल चांगलं पंचगिरी करताना आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र अवांतर स्वरूपात वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जमा झाली आपल्या संघ GRT संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा रोशन असेल. जोरदार फटका कल्पेश यांचा. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण विश्वनाथ. आणि 2 षटक संपले. धावसंख्या झाली 15. एका गडीच्या मोबदल्यात 15 धावा जमवल्यात GRT स्पोर्ट्स संघानं. आत्ता मात्र 3 षटकाचा खेळ शिल्लक. सामना स्पीडअप करायचा आहे. घाई करा मित्रांनो, कारण की आपले वेळ खूप कमी आहे. आज सुद्धा आपण 1 तास उशिरा चाललोय. अजून देखील 5 सामने खेळवायचे आपल्याला आहेत आजच्या दिवशी. स्पर्धेचा शेवटचा दिवस. तिसरं षटक रोहित. वैयक्तिक दुसरं संघाकडनं तिसरं षटक. पहिला चेंडू असे रोहित यांचा. सुंदर पॉईंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली या ठिकाणी. साकलं इन द प्रेशर. दोन्ही बलाढ्य टीम. मला वाटतं GRT स्पोर्ट्स संघ आपलं आव्हान स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी लढत आहेत. मात्र एका बाजूला गावदे वॉरियर्स संघ त्यांचं स्थान हे निश्चित झालंय. मात्र स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी ते सुद्धा धडपडत आहेत. बघूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. पुन्हा एकदा उंच उडवलाय चेंडू आणि जोरदार पॉवरफुल फटका मयूर यांचा. आणि पुन्हा एकदा षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. या षटकारानंतर धावसंख्येमध्ये 6 ने भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 22. चांगलासा पॉवरफुल फटका मयूर यांचा बॅटमधून. पुन्हा आखूड टप्प्याच्या चेंडूने तितकाच सुंदर फटका मयूर यांच्या बॅटमधून थेट
मंडपाच्या बाहेर गेलेला चेंडू सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार. कमाल डिझे. धन्यवाद डीजे. सुंदर असा फटका मयूर यांच्या बॅट मधून. आखूड टप्प्याचा चेंडू आणि मयूर यांनी कोणतीच चुकी न करता थेट उचलला चेंडू थेट मंडपाच्या बाहेर बाउंड्री रेषा पार षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितपणे वाईट चेंडू. धावसंख्या झाले 29. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू टाकून झाले 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका. लेग साईडच्या दिशेने जाणारा चेंडू मात्र चेंडू त्या ठिकाणी अडलेला आहे. आउटफील्ड खराब असल्यामुळे एकच धावावरती समाधान मानावे लागेल ते मयूर यांना. सर्व प्रेक्षकांना सर्व संघ मालकांना अशी विनंती करतोय की त्यांनी आपल्या टीमसाठी चेअरअप करायचे. या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुमचा सामना लागेल तेव्हा आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे जे मंडपामध्ये बसलेले असतात त्यांनी करायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा क्षेत्रकाळ चेंडू चखून गेलेला आहे त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्यात कल्पेश यांनी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मयूर आणि कल्पेश यांच्यामध्ये बघायला भेटते आपल्याला. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असते रोहित यांचा. खूप महागडं षटक. तब्बल महागडं षटक आणि 17 धावा जमवल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकामधला. सुंदर फटका कल्पेशांच्या बॅट मधून समालोचन कक्षाच्या समोर. सुंदर असा फटका. चांगला असा अनुभव क्रिकेटचा कल्पेशांच्या मार्फत आणि 2 धावा पुन्हा एकदा जमवल्यात. तिसरं षटक संपलंय. या षटकामध्ये तब्बल 19 धावा पटकावल्यात आणि एकूण धावसंख्या बघितलं तर 34. चांगलं असं फटकेबाजी करताना मयूर आणि कल्पेश आपल्या संघासाठी या ठिकाणी बघायला भेटतं आपल्याला. आणि कॅमेरामॅनने लक्ष द्यायचं आहे की जरा आमची क्षणचित्र आहेत ते एक ऐकूया सुमधुर संगीत या ठिकाणी. कमाल डिझाय. धन्यवाद. चांगले फटकेबाजी करताना मयूर आपल्या टीमसाठी आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगलं चांगला फलंदाजी करताना मयूर आपल्या टीमसाठी. आतापर्यंत मयूर 38 धावांवरती खेळत आहेत. पुन्हा एकदा आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र क्लीन बोल्ड झाले त्या ठिकाणी. लेग साईडच्या दिशेने जाणारा चेंडू अचूकपणे यष्टीवरती आदळला आणि मयूर यांची खेळी संपुष्टात पुन्हा एकदा. कमॉन डिझे. धन्यवाद. पुन्हा एकदा 38 धावांवरती मयूर यांची खेळी संपुष्टात आली. चांगलं असं योगदान दिले त्यांनी 38 धावांचं आपल्या टीमसाठी. आणि पुन्हा एकदा कैलास भोईर मैदानामध्ये त्यांची जागा घेण्यासाठी. मॅन फ्रॉम आंबेपाडा.
जोरदार फटका स्ट्रेट ड्राईव्ह मारला कैलास यांनी आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रोहित यांचं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल मात्र राजू हे बाद झालेत शेवटच्या चेंडूवरती. आणि मला वाटतं धावसंख्या झाली ती 57. 58 धावांचं आव्हान असेल ते गावदे वॉरियर्स संघासमोर. आता मात्र चांगलं मोठं आव्हान उभं केलं ते आपल्या टीमसाठी GRT स्पोर्ट्स संघाने. आणि मी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, जरा घाई करायची मित्रांनो. अजून ही लीग स्टेज मधला आपल्याला अजून शेवटचा सामना खेळणं बाकी आहे. GRT स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि माननीय संदेश जाधव सर यांच्याकडून मयूर बड यांच्या खेळीसाठी आणि जे षटकार मारले त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर त्याने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे मयूर बरड. याच्यानंतर होणारा सामना माझा पहिला पुकार असेल वीर एंटरप्राइजेस वर्सेस रुद्र वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. मी आपल्या मासवण गावचा गोड आवाज राहुल सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कौल करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावायचे GRT स्पोर्ट्स वर्सेस गावदे वॉरियर्स. चालू असलेला सामना मजबूत असं आव्हान असेल. क्षेत्ररक्षण लावायच्या त्वरित जरा घाई करायचे मित्रांनो. वीर एंटरप्राइजेस संघाचे संघनायक आणि रुद्र वॉरियर्स संघाचे संघनायक यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. जरा घाई करा मित्रांनो, वारंवार तुम्हाला पुकार केलेला आहे मी. आणि पुन्हा एकदा बेस्ट लक तुमच्या विजयासाठी. मी राहुल सरांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. एक पण नाही केला ना सकाळपासून. जरा घाई करायची या ठिकाणी. बॅट्समन सलामीची जोडी रोहित आणि अजय गावदेव संघाकडनं. पहिले षटक संदेश तरे GRT स्पोर्ट्स संघाकडनं. नाणेफेकीचा कॉल होताना वीर एंटरप्राइजेस वर्सेस रुद्र वॉरियर्स मान्य श्री राहुल सर यांच्या मार्फत. आणि पुन्हा एकदा ज्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे असं सामना सुरुवात होते. पहिला चेंडू पडतो खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा जोरदार फटका, उंच गेलेला चेंडू. रोहित याने कोणतीच चुकी न करता आणि थेट धाडले सीमारेषा पार. षटकार. कमॉन डीजे. सुंदर असा फटका थेट कोणत्याच चुकी न करता रोहित यांनी धाडले सीमारेषे पार. षटकार. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा जमवलेत ते रोहित यांनी आपल्या संघासाठी. एक आक्रमक पवित्रा असं वाटतं ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेत की काय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार केलाय. धावसंख्या 6 जमवल्यात आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाहेर जाणारा चेंडू. निश्चितपणे प्रदीप फुंजारा यांचा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये एकनी भर पडते. एक चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि मला वाटतं साहिल यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सेकंड विकेटच्या स्वरूपात.
चांगला असा निर्धाव चेंडू संदेश यांचा या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला. स्ट्राईकला आलेले फलंदाज अजय. जोरदार फटका, चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश भोईर यांच्या मार्फत. एक धाव जमवलेत. पहिल्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 10 धावसंख्या गावदेव वॉरियर्स संघाची. चांगलीशी सुरुवात, चांगलीशी फटकेबाजी रोहित यांच्या मार्फत आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र व्यवस्थित कनेक्ट न होता निर्धाव चेंडू टाकलाय तो संदेशाने. आत्ता मात्र ज्या सामने होतील याच्यानंतर एक लीग स्टेकचा सामना होता, त्याच्यानंतर क्वालिफाय 1, एलिमिनेटर, क्वालिफाय 2 आणि नंतर मेगा फायनल. आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला संदेशाने. रोहित यांना चेंडू काय सापडला नाही आणि पुन्हा निर्धाव चेंडू. चांगलासा कमबॅक, चांगलासा क्रिकेटचा अनुभव संदेशांच्या पाठीशी. त्याचाच फायदा घेताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. आणि पुन्हा एकदा मला वाटतं एक धाव जमवली या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. चांगलीशी मजबूत सुरुवात गावदेव वॉरियर्स संघाकडनं. आता मात्र 24 चेंडू आणि 47 धावांची गरज गावदेव वॉरियर्स संघासमोर. जरा घाई करा मित्रांनो, टीम मीटिंग कमी करा. आणि दुसरं षटक घेऊन येतो संजय. एक लिटिल चॅम्प, एक यंग टॅलेंट बघायला भेटते आपल्याला या ठिकाणी. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं षटक संजय. सामना करतील रोहित. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, उंच गेलेला चेंडू, मात्र सेफ झोन मध्ये लँड झालेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. कल्पेश यांना चेंडू काय चकवा मारतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा जमवल्या त्या ठिकाणी. चांगला गोलंदाजी संजय यांच्या मार्फत. एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये, होळीच्या धुळवंदनाच्या सणाच्या दिवशी सुद्धा आपण या ठिकाणी क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक तळतळत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळताना दिसते आपल्याला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्रिकेटचे भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी. पुढील चेंडू संजय यांचा. जोरदार फटका, ग्राउंड शॉट या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय कौतुक यांच्या मार्फत. पुढील चेंडू असेल संजय यांचा. पुन्हा एक ते सामना अजय. जोरदार फटका पॉइंटच्या दिशेने. मला वाटतं साहिल याने कोणती चुकी न करता अचूकपणे झेल टिपला या ठिकाणी अजय यांचा. आणि हादरा बसतोय अजय यांच्या स्वरूपात गावदेव वॉरियर्स संघाला. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय सार्थक यांनी आणि मात्र संदेश त्या ठिकाणी कोणती चुकी न करता अचूक झेल टिपला या ठिकाणी सार्थक यांचा आणि दुसरा हादरा बसतोय तो गावदेवरी संघाला सार्थक यांच्या रूपामध्ये. कमॉन डीजे. आणि मी यापुढील समालोचन आपले राहुल सर मासवांचा गोड आवाज यांच्याकडे देण्यात येत आहे. हॅलो चेक. हॅलो. थँक्यू व्हेरी मच सन्माननीय सागरजी तरे सर. फनी मोमेंट ज्याप्रमाणे क्रिस्तोफर हेनरी गेल सरांनी एकदा केलं होतं त्याच पद्धतीने मयूर बरडने या ठिकाणी फनी मोमेंट्स करण्याचा प्रयत्न केला. हलक्याशा हाताने यावेळेस टच केलं या बॉलला. एक धाव मिळते.
चला घाई करा. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 22, 22 धावा. मागील सामना मॅन ऑफ द मॅच रूपचंद भोईर. आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. पुन्हा मयूर बराड येतोय. यावेळेस टॅप केले या बॉलला आणि बॉल चाललाय तो म्हणजेच पॉइंटच्या क्षेत्राकडे. आणि त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर जरूर धावा पाहायला मिळतील. संदेश जाधव यांच्या माध्यमातून मयूरसाठी तब्बल 500 रुपयांचं प्राईज आलं. षटकारांचा पाऊस त्यांनी पाळला. चांगली बॅटिंग केली. मयूरने धावा केला वैयक्तिक 38, 38 धावा त्याने केल्यात. टीमचा बाहुबली मयूर बराड. यावेळी जाऊ तिला बॉलला आणि पंच वळतायत आणि वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत ते पोहोचवताना पाहायला मिळालेत. हा सामना मात्र जिंकावाच लागेल मयूर बराड आणि टीम JRT स्पोर्ट्सला. तेव्हा कुठे मात्र टॉप 4 मध्ये पोचण्यासाठी मात्र रेस लागेल. आणखीन एक खराब बॉल कंट्रोल करावं लागेल. सुधारणा करावी लागते प्रत्येक वेळी. हे आपण नेहमीच पाहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26, 26 धावा, 13 चेंडू 32. हॅलो चेक. हॅलो 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 माईक टेस्ट. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो माईक टेस्ट. हॅलो चेक. धावसंख्या 27 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगचं हे पर्व 10. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलंय, अनुभवलंय. आणि यानंतर लीग फॉर्मॅटचा अगदी शेवटचा सामना. त्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय वीर फायटर टीमने. स्वीकारलेले आहे फलंदाजी करण्याचा निर्णय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळत आहे. प्रत्येकाचं मन जिंकलंय या स्पर्धेने. प्रत्येकाला समान संधी देते ही स्पर्धा. पाणी जातंय मैदानाच्या आतमध्ये. पाणी नाहीये तर हा एक मेसेज आहे, संदेश आहे की अशा प्रकारे येत्या काळामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. येत्या काळामध्ये तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. पाण्यासोबत जातो तो संदेश आणि तो संदेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. येथून कशा प्रकारे गेम प्लॅनिंग आखली जाईल, कारण की प्रत्येक मॅचसाठी वेगळी रणनीती ही तुम्हाला सातत्याने करावी लागते. ज्याप्रमाणे उल्लेख असतो ना की प्रत्येक सामना समान नसतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, 4 दिवस आनंदाचे आणि 4 दिवस दुःखाचे. अशा प्रकारचाच क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्ही पाहिलाय आणि तेच पाहायला मिळत आहे. लक्ष जर आपण बघितलं 58 धावांचं लक्ष पाहायला मिळत आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करूया. रूपचंद भोईर आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. आदरणीय सन्माननीय विवेकजी लाडका पाटील साहेब, मी आपल्यास विनंती करतोय. आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. त्यांच्या मुखामध्ये साखरेचा गोडवा आहे असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विवेकजी लाडका पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा अवॉर्ड मॅन ऑफ द मॅचचा. रूपचंद भोईर वन्स अगेन तो सिद्ध करतोय स्वतःला. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड तो जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. संजय बराट गोलंदाजी करण्याकरिता येतोय.
पहिला नो बॉल, तदनंतरच्या बॉलवर ऑन साईडला बॉल चाललाय, अजून स्पष्ट होत नाहीये टॉप फोर मध्ये कोण पोहोचेल. अंतिम सामनामध्ये ही खूप सारी रंगत पाहायला मिळते. वॉट अ क्रिकेट. क्रिकेटचा खरा रोमांच जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल गोवाड्याच्या बोईरपाड्याच्या मैदानावरती. स्पर्धा पाहण्याकरिता गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जॉईन झालेत आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. PN पाटील नेटवर्क ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलंय, डीप मध्ये फिल्डर, एक धाव मिळाली, एकेरीवर सॅटिस्फाईड झालेत, धावसंख्या 1 पुढे गेली. रोशन भाऊ जाधव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, आमचे गुणलेखक. 31 धावा या धाव फलक्यावरती जॉईन होताना पाहायला मिळाल्यात. 31 रन्स, 10 चेंडू, 27 धावा. सामना बरोबरीचा, सामना बॅलन्सिंग. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना संजय बराडच्या माध्यमातून ही गोलंदाजी पाहायला मिळते. विश्वनाथ, रूपचंद भोईर 11 विकेट सहित पर्पल कॅपच्या रेस मध्ये रँक 1, रँक 2 जय. सेम टीम. या रूपचंद भोईर आपणास या ठिकाणी मिळेल सन्मानाची पर्पल कॅप. हाइट्स विकेट टेकर रूपचंद भोईर. विनंती करतो आदरणीय सन्माननीय विवेकजी लडका पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण वितरित करूया ही पर्पल कॅप. सर्वाधिक विकेट ही कॅप नाहीये तर हा सन्मान आहे. यासाठी मात्र तुम्हाला मेहनत करावी लागते, निरंतर चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडू हाताळण्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती मेहनत केली. रूपचंदसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. सोपं नाहीये विकेट मिळवणं. 11 विकेट सहित फर्स्ट रँक वर. कॉंग्रॅच्युलेशन रूपचंद भोईर. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, बॉलला गगन भरारीचं वेध लागलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. सात मध्ये 19. मॅचचं समीकरण विश्वनाथ च्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळतोय. योग्य बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ ठाकरे. फुलरलेन बॉल होता, ऑन साइडला बॉल चाललाय, डीप मधून वेगाने फिल्डर आलेत. एक धाव कंप्लीट. ओ माय गॉड, हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. धावाच्या माध्यमातून विकेट जात आहे आणि आता सामना अंतिम ओव्हर मध्ये जिथे 6 चेंडू 18 धावेची गरज. धन्यवाद डीजे. कल्पेश भोईरने जर हा सामना जिंकून दिला तर
इथे जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज. पंच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? व्हाईट बॉल. एक धाव मिळते. धावसंख्या 41 41. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना कल्पेश भोईर. हा फटका उंच गेलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खाली कैलास भोईर, त्यांनी हा झेल सोडलाय. 2 धावा तर आल्यात, बॅकअप देखील नाहीये. 3 धावा, एक वाईटचे धाव, टोटल 4 धावा पहिल्याच बॉल मध्ये. मयूर या ठिकाणी थोडासा नाराज आहे आणि नाराज का होणार नाही, या सामना महत्वाचा आहे. त्याने मेहनत केली बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये मेहनत करावी लागेल कैलासला. योग्य प्रकारे 2 दिवस सामने खेळायचे, त्यासाठी तुमची एनर्जी ही योग्य ठिकाणी घालवली पाहिजे. हे देखील आपणास विनंती असेल. जरूर सुट्टीचे दिवस आहेत, सणासुदीचे दिवस आहेत, परंतु सामने महत्वाचे आहेत. यावेळी जर आपण बघितलं लाऊड अपील, पंचांकडे दाद, मयूरची अपील पाहायला मिळाली. 1 धाव लेग बायची जरूर पाहायला मिळते. आणि आता मॅचचं समीकरण जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 4-13, 4 बॉल 13 रन. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश भोईर हा गोलंदाजी करतोय. GRT स्पोर्ट्स ऑन साइडला, फटका चांगला आहे, ऑन ड्राईव्ह केले, डीप मध्ये फिल्डर, क्षेत्ररक्षण झालंय, 1 धाव मिळाली. 3-12 हे मॅचचं समीकरण. आणि आता मात्र रोहित मैदानाच्या आतमध्ये आहे, जो सेट बॅटर आहे. असं म्हणतात ना की आपल्या स्मार्टफोन मध्ये नेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं हे फार महत्वाचं असतं, आणि हा सेट बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 3-12, 2 बॉल 12 या मैदानावरती होताना पाहायला मिळाले. पूल केले बॉलला, वारा तिथेच मारा, रोहितचा वार, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार 6. क्रिकेट 2 बॉल 6 या मैदानावरती 2 वेळा 1 बॉल 6 असताना सामना फिनिश झालाय बॅटिंग टीम कडून. आता बॉलिंग टीम कडून काय घडामोडी घडतील? 2 चेंडू मध्ये 6 धाबा, 1 खराब क्षेत्ररक्षण, 1 कॅच सोडली, आणि त्याचा परिणाम काय? रोहितला संधी मिळाली आणि रोहित मात्र तुटून पडलाय. पुढील बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर, यावेळेस हा बॉल आउट ऑफ दी पार्क. विजयाचा षटकार, हे सेलिब्रेशन रोहित बरटचं खूप काही सांगून गेलं. वन ऑफ द बेस्ट नॉक ऑफ दिस टुर्नामेंट. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मधील अप्रतिम रन चेस करताना गोवाड्याचा ब्रँड रोहित बरट